ठीक आहे. तर when plane is parallel to HP, तसंच सेम when plane is at 60 degree inclined to HP आणि कॉपी top view when plane is 60 degree inclined to HP plus 30 degree inclined to VP. म्हणजे जेव्हा प्लेन 60 डिग्री इन्क्लाइन टू HP असणारच आहे आणि 30 डिग्री इन्क्लाइन टू VP असणार आहे, त्याला तो टॉप व्ह्यू जो आहे तो असा दिसणार. ठीक आहे. सेम इकडे कॉपी करा आणि इकडे पेस्ट करा. आता इथे थोडंसं आपलं जागा कमी. Front view when plane is parallel to HP, copy front view. थोडंसं मी स्ट्रेच करतो म्हणजे बसेल. ऍक्च्युली खाली पाहिजे थोडंसं, पण जागा कमी असल्यामुळे मी हे थोडंसं वर घेतलंय. पण तुम्ही लिहिताना व्यवस्थितपणे खाली घ्या, म्हणजे हे डायग्राम काढतानाच थोडीशी खाली काढा म्हणजे ती व्यवस्थित बसेल. Front view when plane is parallel to copy हेच कॉपी करून घेतो. हे सगळं स्ट्रेच करून खाली घेतो हे बसेल व्यवस्थित. स्ट्रेचची कमांड अप्लाय करून मी हे सगळंच स्ट्रेच करून घेतो. स्ट्रेचची कमांड नाही अप्लाय करताना, कारण इथला अँगल बदलतोय. मी ॲज इट इज हे पुट करतो. कॉपी हे सगळं मी कॉपी पेस्टचे कमांड वापरायला लावलं. ओके, हे मी तुम्हाला समजावं म्हणून हे असं खाली मेन्शन केलंय. असा टॉप व्ह्यू कधी येणार, फ्रंट व्ह्यू कधी येणार. HP VP ह्याला मी XY लाईनचं मार्किंग करतो.
वाय लाईन. ठीक आहे. आता बऱ्याच जणांचं काय होतंय की सगळं ड्रॉइंग करतो आपण आणि सेव्ह करताना आपण चुकतो किंवा सेव्ह करायला आपल्याला येत नाही. तर हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, तो तुम्ही लक्षात ठेवा. आता ड्रॉइंग सेव्ह कसं करायचं. ठीक आहे. हे माझं सगळं ड्रॉइंग तयार झालेलं आहे. ड्रॉइंग सेव्ह करायचं आहे. तर इथे कॅडच्या कमांडवरती क्लिक करायचं. इथं सेव्ह ॲज किंवा सेव्ह. आता जर तुम्ही पहिल्यांदाच ड्रॉइंग सेव्ह करत असाल तर सेव्ह म्हणा. आणि तुम्हाला हे ड्रॉइंग ॲज अ PDF किंवा दुसऱ्या कुठल्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करायचं असेल तर सेव्ह ॲज का. ठीक आहे. सेव्ह म्हणलात सेव्ह ॲज म्हणलात तरी दोन्हीचं काम सेमच आहे. सेव्ह म्हणा. तुम्ही पहिल्यांदाच ड्रॉइंग सेव्ह करताय. बाय डिफॉल्ट हे तुम्हाला डॉक्युमेंट्समध्ये येऊन जातं. ठीक आहे. बरेच जण ड्रॉइंग सेव्ह करताना इथं नाव टाकतात, सगळं टाकतात, ब्रांच नेम, रोल नंबर, PRN सगळं टाकतात, व्यवस्थित सेव्ह म्हणतात आणि त्यांना वाटतं की हे ड्रॉइंग मला पाहिजे त्या फोल्डरमध्ये जाऊन सेव्ह झालं. तसं होत नाही. तुम्हाला ड्रॉइंग सेव्ह करताना इथं आधी तुमचा फोल्डर जो आहे तो ब्राउज करावा लागतो. कारण बाय डिफॉल्ट हे ड्रॉइंग जे आहे ते तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये सेव्ह होतं. तुम्हाला फोल्डर ब्राउज करावा लागतो. फोल्डर ब्राउज करण्यासाठी तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा फोल्डर कुठे आहे, सपोज आता तुमचा डेस्कटॉपवरती फोल्डर असेल तर डेस्कटॉपवरती जायचं. डेस्कटॉपवरती तुमचे असे वेगवेगळे फोल्डर दिसतील. ठीक आहे. आता सपोज मला ह्या फोल्डरमध्ये सेव्ह करायला सांगितलंय तर ह्या फोल्डरवरती क्लिक करणार मी. हा फोल्डर आधी ओपन करणार. ओके. हा फोल्डर ओपन करणार. त्यानंतर मी माझ्या फाईलला नाव देणार. फाईलला नाव कसं देणार मी, तुम्हाला जो काय फॉर्मॅट दिला असेल तो. आता सपोज मी माझं नाव देतो प्रवीण कदम कॅड. इथं फाईलचा टाईप चेक करायचा. DWG आहे का, AutoCAD 2018. आता तुम्हाला हे वेगवेगळ्या व्हर्जन मध्ये सेव्ह करता येतं. तुम्ही 2013, 2010, 2007 मध्ये सेव्ह करू शकता. पण आता आपल्याकडे जे लेटेस्ट व्हर्जन अवेलेबल आहेत ते सगळे 2023 आहेत. त्यामुळे तुम्ही 2018च्या व्हर्जनला सेव्ह केला तरी चालतं. की याचा फायदा काय आहे फाईल टाईप सेव्ह करण्याचा, की सपोज तुम्ही दुसऱ्या एका PC मध्ये ओपन करणार असाल जिथं ते 2010चं व्हर्जन असेल तर तुम्हाला ही फाईल 2010च्या व्हर्जन मध्ये सेव्ह केलात तर ती त्या PC मध्ये ओपन होईल. त्याच्यापेक्षा हायर व्हर्जनला सेव्ह केलं तर ते 2010च्या व्हर्जनला ओपन होणार नाही. ठीक आहे. आता आपल्याकडे जे सगळे PC अवेलेबल आहेत ते सगळे 2018च्या वरच्याच व्हर्जनचे अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्ही 2018च्या व्हर्जन मध्ये सेव्ह केला तरी चालतं. आता माझा फोल्डर इथे बघायचा, मला याच फोल्डरमध्ये सेव्ह करायचा आहे का. ओके. फाईल नेम मला हेच टाकायचं आहे. सेव्ह म्हणलं तुमचं हे ड्रॉइंग सेव्ह झालं. आता सेव्ह झालंय का नाही कसं कळणार तुम्हाला, इथं क्यू सेव्ह नावाने कमांड आली बघा. कमांड क्यू सेव्ह. तेव्हा एखादी कमांड कंप्लीट होते तेव्हा ती कमांड तिथे दिसते. फाईल तर माझी आता DWG फॉर्मॅटमध्ये सेव्ह झाली. इथं तुम्हाला त्याचा पाथ पण दिसतोय. सी युजर्स डेल वन ड्राईव्ह डेस्कटॉप JJMCOE प्रवीण कदम कॅड नावाने ही फाईल जी आहे ती सेव्ह झाली. प्रवीण कदम कॅड नावाने फाईल सेव्ह झाली. कुठं झाले, JJMCOE फोल्डरमध्ये सेव्ह झाले. हा फोल्डर कुठं आहे माझा, डेस्कटॉप होते. कुठलं डेस्कटॉप, वन ड्राईव्हचं जे आहे त्याचं. हे आधीचं जे आहे ते म्हणजे आपण एकाच PC मध्ये जर 2-3 हे वापरत असतो तर त्याचा विषय तो. त्यानंतर मला ह्याचं PDF पण करायचं. ठीक आहे. आता PDF करताना बरेच मुलं Ctrl+P दाबतात आणि PDF करून टाकतात. म्हणजे DWG to PDF म्हणायचं आणि PV म्हणायचं, हे असं येते. ठीक आहे. असं आपल्याला PDF करायचं नाही, ही चुकीची पद्धत आहे. एस्केप म्हणा. एस्केप म्हणलात की PDF मधून बाहेर पडतात. आणि बऱ्याच जणांना तसं PV बघितलं म्हणजे आपली PDF सेव्ह झाली असं वाटतं. तसं होत नाही. PV म्हणजे फक्त PV असतो. त्यानंतर ओके दाबला तरच PDF सेव्ह होत असते, नाहीतर मी अदरवाईज ती सेव्ह होत नसते. आता आपल्याला काय करायचं आहे, एवढाच पॅसेज, एवढाच जो भाग आहे त्याची PDF करायची. ठीक आहे. मला हे मी इथं घेतो ओपन थोडंसं ओढून. त्याला मी रेक्टँगल ड्रॉ करून घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एवढ्याच भागाचं मला PDF जे आहे ते करायचं.
त्यासाठी मी काय करणार, कंट्रोल पी दाबलं. कंट्रोल पी दाबल्यानंतर इथं DWG to PDF हा ऑप्शन ओपन केला. त्यानंतर इथं डिस्प्ले मध्ये जाऊन म्हणजे व्हॉट टू प्लॉट म्हणजे काय प्लॉट करायचं आहे, काय प्रिंट करायचं आहे, तुम्हाला पूर्ण डिस्प्ले प्रिंट करायचा आहे का नाही, आपल्याला एक स्पेसिफिक एरिया प्रिंट करायचा आहे त्या डिस्प्लेवरचा, म्हणून मी विंडो घेतला. केवढा एरिया प्रिंट करायचा आहे, तर मला एवढासाच एरिया प्रिंट करायचा. ठीक आहे, तो कसा आहे आता बघा, हे पूर्ण तुमचं पेज आहे आणि त्या पेजवरती तुमचं इथं ड्रॉइंग येणार आहे. असं पाहिजे आहे का तुम्हाला, नको, तुम्हाला पूर्ण पेजवरती भरून व्यवस्थितपणे ड्रॉइंग पाहिजे आहे. मग कसं दिसणार ते, लँडस्केप मध्ये दिसणार, कारण तुमचं ड्रॉइंग जे आहे ते आडवं आहे म्हणजे तुम्हाला ते लँडस्केप मध्ये दिसणार. त्यानंतर तुमच्या पेजच्या सेंटरला पाहिजे ते. ओके, त्यानंतर प्रिव्ह्यू बघायचं. आता बघा हे ड्रॉइंग कसं दिसतंय, तुमचं व्यवस्थितपणे दिसते, पेजवरती सगळे डायमेन्शन्स वगैरे सगळे दिसतात, तुमचे मार्किंग दिसत आहेत. एस्केप दाबायचं. आता तुमचं ड्रॉइंग अजून पण सेव्ह झालेलं नाहीये, तुम्ही आता नुसतं प्रिव्ह्यू बघायला लागलात. हे ग्रे कलरमध्ये दिसायला लागले म्हणजे हे अजून प्रिव्ह्यू मध्ये आहे. ठीक आहे, इथून एस्केप दाबायचं, कीबोर्डवरचं एस्केप बटन दाबायचं. तुम्हाला जे आता प्रिव्ह्यू बघितला तो ओके वाटला तर ओके म्हणायचं. पुन्हा इथं ते जे आहे ते डॉक्युमेंट्स ओपन होतं. डॉक्युमेंट्स मध्ये आपल्याला सेव्ह करायचं नाहीये, आपल्याला डेस्कटॉपच्या फोल्डरमध्ये सेव्ह करायचं आहे. तर इथून जायचं, त्या फोल्डरवरती ब्राउज करायचा तो फोल्डर, डेस्कटॉपवरती जाऊन आता मला कुठे सेव्ह करायचं आहे, GGMSUI. इथे मला PDF फाईल मध्ये सेव्ह करायचं आहे. प्रवीण कदम CAD हे माझ्या फाईलचं नाव असलं पाहिजे. फाईलचं नाव ओके, नसेल फाईलचं नाव हे तर मी इथून चेंज करू शकतो आणि सेव्ह म्हणतो. आता सेव्ह म्हटलं की काय काय पीसेस नाही हे असं ओपन करून दाखवतो PDF. जेव्हा PDF तुमचं सेव्ह होतं तेव्हा हे असं ओपन करून दाखवतो, काय काय पीसेस दाखवत नाही. ठीक आहे, आता ह्या ड्रॉइंग मध्ये माझा अजून एक राहिलं ते म्हणजे इथं मला अँगल मी दिलेला नाहीये आणि इथं सुद्धा मी अँगल दिलेला नाही, तो तुम्ही चेंज करून घ्या. इथं मला हा अँगल दाखवायला पाहिजे. हा 60 डिग्री आणि हा 30. कंट्रोल सेव्ह म्हटलं. आता तुम्ही ऑलरेडी त्या फोल्डरला मध्ये ती फाईल सेव्ह केली, त्यामुळे नुसतं कंट्रोल S जरी केला तरी ते तुमचं सेव्ह होऊन जातं, त्या फोल्डरमध्ये ऑटोमॅटिक अपडेट होऊन जातं. तर आता मी हे बंद करतो. बंद करताना सुद्धा मला ते विचारतं बऱ्याच वेळेला की तुमच्या फाईलमध्ये जे काही चेंजेस केले तुम्ही ते सेव्ह करायचे आहेत का, तर तिथे येस म्हणायचं. मी तुम्हाला आता तो फोल्डर ओपन करून दाखवतो. म्हणजे तुमचं फाईल फोल्डरमध्ये सेव्ह झाले की नाही हे सुद्धा चेक करणं तुमची जबाबदारी आहे. आता इथं आपण जर बघितलं तर ह्या फोल्डरमध्ये JGMSUI या फोल्डरमध्ये ह्या 2 फाईल्स ज्या आहेत माझ्या ह्या सेव्ह झाल्या, म्हणजे माझं काम जे आहे ते परफेक्ट झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे ड्रॉइंग आहे ते सेव्ह करू शकता. तुमचं काम जे आहे ते प्रॉपरली सेव्ह झालं तरच तुमचं जे आहे ते वर्क जे आहे ते कम्प्लीट डन होणार आहे. अदरवाईज तुमचं सगळं केलेलं काम इरेज होऊ शकतं. त्यामुळे जराशी काळजी घ्या व्यवस्थितपणे. ठीक आहे, थँक्यू सो मच. आणि व्यवस्थितपणे तुम्ही हे ड्रॉ करा, प्रॅक्टिस करा, तुम्हाला हे जमून जाईल. ओके.